श्री स्वामी समर्थ. चला आज आपण शेंगदाण्याची हिरव्या मिरचीची चटणी बनवणार आहे. शेंगदाणे, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, गावरान लसूण हे जे आपण मस्त गावरान पद्धतीची शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे. तर आता आपण हो का इथं 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आता आपण हो का आपले शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजलेले आहेत बघा हो का. आणि खरपूस भाजले तर शेंगदाण्याची चटणीला चवीचे होणार आहे. मस्त असे चवीते चांगले खरपूस भाजले की आता आपण काढून घेऊया. आता आपण आपली मिरची भाजायला टाकून घेऊया. मस्त अशी गवळी 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 हिरवी मिरची भाजून घेऊ. त्याच्यासोबत कढीपत्ताही भाजायला टाकूया. कढीपत्ता खाल्ल्याला चांगला असते ना. केस पण गळायची कमी होते, केस वाढतात आणि चेहऱ्यासाठी पण छान असते ही कढीपत्ता. आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळं आपण ह्याच्यासोबतच कढीपत्ता भाजून घेऊया. थोडी कोथिंबीर टाकूया आपण ह्याच्यासोबतच. मस्त कोथिंबीर पण गवळी गवळी भाजून घेऊया. आणि एकदम चवीला छान गावरान पद्धतीचा हा शेंगदाण्याची चटणी होते. आता आपण सगळं काढून घेतलेलं आहे. तर आता आपण गार झाल्यावर मिक्सरमधनं फिरवून घेऊया. आता आपण 2 चमचे मीठ टाकून घेऊया. थोडी खरट असलेली चवीला चांगली लागते जरा थोडं खरटपणा असलेला. आणि असं आपण कमी जास्त गॅसवरून फिरवून घ्यायचे. का तर कमी जास्त मिक्सरवरनं असं हे करायचं म्हणजे अशी मोटाड राहते बघा. असे हो का मोटाड काढायचे. कमी जास्त मिक्सर फिरवून हे करायचं. एकसारखा मिक्सर नाही फिरवायचा, अधूनमधून बंद करत फिरवायचं म्हणजे जरा मोटाड येते. चला आता आपण तळून घेऊया. ह्याला ठेवलेलं आहे. तर आता आपण जिरं घालून घेऊया. हो का आता आपण जिरं घातलेलं आहे. थोडी हळद घालून घेऊया. हो का आपण 1 चमचा हळद घालून घेतलेली आहे, जिरं घालून घेतलेलं आहे. तर आता आपण हे वाटलेलं सारण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. म्हणजे अशी मस्त तळून निघते. हो का आपण कमी गॅसवर असे 10 मिनिटं असे हिला खालीवर परतून घेतलेले आहे. तर हो का असे मस्त सुटसुटी झालेले आहे. आणि ही चटणी आपण 1 महिनाभर पण ठेवली ना तरी राहते. ही शेंगदाण्याची चटणी 1 महिना मस्त आपण चांगले हे करून ठेवले ना, बिगर पाण्याचा नाही हातबोट लागला ना, तर आपली ही चटणी 1 महिना बी राहू शकते शेंगदाण्याची चटणी. तर हो का मस्त असे कोरडी फट झालेले आहे. आणि आपण मिरच्या ह्या आधी भाजून घेतलेल्या होत्या ना, त्याच्यामुळं आपण काही एवढे जास्त काही हिला तळलेली नाही. आणि ही कमी गॅसवरच ही करायची. ह्याला 10-5 मिनटंच अशी मस्त कमी गॅसवर खालीवर करून घ्यायची. बघा आपली हो का मस्त अशी कोरडी फट शेंगदाण्याची चटणी झालेली आहे. तर माझ्या मैत्रिणींनो तुम्ही जर अशी केली असेल तर कमेंट करून सांगा. आणि ही 1 महिना 1.5 महिना राहते हिला व्यवस्थित चांगली ठेवली तर. आणि माझी तुम्हाला हिरवी मिरच्यावर शेंगदाण्याची चटणी कशी वाटली हिरवी मिरची टाकून. आणि आपण हे सगळं गावरान लसूण वापरलेलं आहे, गावरान कोथिंबीर वापरलेली आहे. आणि जर तुम्हाला माझी शेंगदाण्याची चटणी हिरव्या मिरचीची जर चांगली वाटली असेल तर तुम्ही मला कमेंट करा, फॉलो करा.